हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज आहे संडे, द संडे 7 जुलै. ठीक आहे, तर आज आपण एक छोटीशी ड्राईव्ह आहे, तिकडे चाललो. माझे काम आहे पनवेलला, तिकडे जात आहोत आपण. आणि यांना सगळ्यांना सांगितलं लवकर लवकर तयार व्हा, सकाळचे 10-10:15 वाजलेले आहेत. पनवेल कल सुबह नहीं, आज सवेरे अभी निकलना है बे, जल्दी बोल पनवेल. ठीक आहे. आणि नवीन बघत असाल तुम्ही तर ते खाली सबस्क्राईबचं बटन आहे, ते दाबा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवीन ब्लॉग तुम्हाला असे दिसेल. ठीक आहे, चलो. ते बघा, यांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत मस्तपैकी. 1, 2 आणि 3, तिन्ही पण तयार आहेत. आता आपण डायरेक्ट भेटू गाडीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय सीएनजी पंपच्या इथे. गाडीत बसलोय आपण आणि आता चाललोय पनवेलला. चलो. आणि सीएनजी पंप पे आहे. तो ये आता आपण पोचलोय कुठे माहिती आहे का? ओरायन मॉल पनवेलला जो आहे तिथपर्यंत पोचलोय. आणि एक मित्र आहे माझा, तो भेटायला येतोय. पटकन त्याला भेटून घेऊ. त्याच्यावर सोबत काम होतं थोडंसं, ते नाही सांगू शकत, पर्सनल काम. ठीक आहे. आता या लोकांना इथे हे लावून दिला होता, सौरभ जोशी. आवाज कम हो गई, सौरभ जोशीचा आवाज बढ़ गई. गाइस, इस गाड़ी में गैस करो, एसी का है. देखो एसी वैन दिख रहे कहीं. त्याचं चालू आहे. हे काय बघितलं नव्हतं ना, सकाळीच निघालोय आपण. 10-10:30 निघालो ना, आहे ना, 10:30 निघालो. इथे आता वाजत आपल्याला 12:17 म्हणजे आपण एक 11:15 म्हणजे सीएनजी भरून निघेपर्यंत 11 वाजले असं पकडूया आपण. 1 तासामध्ये पोहोचलो आपण. आणि जरा तो कळव्याच्या इथला जो ब्रिज वगैरे केला ना, तो पण मी आज फर्स्ट टाइमच आलो. बढिया किया, जो ते केलं ना एकदम बेस्ट काम केलंय, बढिया. चलो, इथे बाजूलाच ओरायन मॉल आहे. बघूया, आपलं काम जर लवकर झालं तर मग मॉलमध्ये पण जरा जाऊया. काय बोलते है ना? ऐकी क्या मालूम है. तर मित्रांनो, बराच वेळ झाला आपण थांबलोय. 15 ते 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला असं पकडू आपण. कारण की 12:17 आम्ही पोहोचलोय. अर्धा तास झालेला आहे. तो ट्रॅफिकमध्ये अडकलाय मित्र माझा, त्याला यायला वेळ लागेल. तर आम्ही काय विचार केला की आपण नाश्ता पाणी वगैरे करून घेऊ. तर बिन नाश्ता पाणी करताच निघालो होतो. आणि हिने काय फरसाण वगैरे आणलं होतं, तेच खाल्लं गाडीमध्ये. आणि तो बसलोय खाली फुकटमध्ये गाडी चालवून ठेवून आणि करण्यापेक्षा नाश्ता पाणी करून घेऊ. कारण नाश्ता पाणी आपण केलेलंच नाही, निघालोय. चला मग नाश्ता पाणी करायला. तर आता आपण आलोय बिकानेरमध्ये. 2 कचोरी सांगितले आणि ढोकळं सांगितलं. आता नाश्ता पाणी वगैरे घेऊ, बसूया गाडीमध्ये. आता आलाय तो. एक आपलं ढोकळा 2 प्लेट आणि कचोरी. असंच खाल्लेलं ना कचोरी? कटिंग केली त्यांनी कचोरी. आणि आपल्याकडे काय करतात की कचोरीमध्ये होल पाडून आणि देतात, ते स्वीट मार्टवाले असतात. आणि इथे बिकानेरमध्ये आपण घेतलं. चलो, 4 प्लेट घेतले, म्हणजे 2-2 प्लेट घेतलेत. म्हणजे तेवढाच नाश्ता हलका फुलका होऊन जाईल. हलका फुलकाच नाश्ता होईल, आहे की नाही? पाहिजे पाहिजे का, घ्यायचा का? एकच मित्र भेटला, आपलं काम झालं. मी जरा पुढे मागे असंच चाललेलं, मग त्यांनी शेवटी शेअर लोकेशन केलं आणि मग भेटला जरा. हा, इकडे बोर व्हायला लागलेच. माझा नाश्ता राहिला होता बराचसा. मग नाश्ता मध्ये तिथे सिग्नलच्या इथे थांबलो. तो सिग्नल दिसतो का तुम्हाला? तो त्या सिग्नल जवळ फुलं विकायला हे आहेत बायका, आणि ती पोरं पण असतात त्यांची लहान लहान. तो नाश्ता बघितला, प्लेटमध्ये समोसा दे ना मग छोटे बच्चे को दे का, दे छोटे बच्चे को, असं चालू. शेवटी मग काय दया येते ना, ठेवलेला असं समोरच इथे ठेवलेला डॅशबोर्डवर. तर दिला मग मी लगेच तिला. काय करणार, दया येते ना. कसं छोटा बच्चा बोलते, आपला बी छोटा बच्चा आहे ना इथं. आणि आपलं खात होतं, आपला छोटा बच्चा मागे खात होते, आहे ना? त्यांच्या छोट्या बच्च्याला ती मागत होती. असा विषय झालाय. चला निघतो आता इथून, भेटू घरी. आता काही इथे पाऊस वगैरे नाही. येताना थोडाफार लागला आपल्याला, रिमझिमच पडतोय थोडासा. कधी मध्ये जास्त पडतोय, रिमझिम पडतोय. इकडे तर काय पाऊस असा दिसत नाही मला जास्त करून. ठीक आहे, चला.
मित्रांनो आपण आलोय कुठे आलोय आपण IKEA मध्ये, जे नवी मुंबईला IKEA आहे तिथे आलोय. बघूया आता गाडी पार्क वगैरे करू. गाडी पार्क केली आपण G5च्या रोच्या इथे. आणि चला पार्किंगला काय पैसे वगैरे नाही. हा कदाचित बाहेर निघताना असतील, काय सांगता येत नाही. बघूया बघू. भरपूर मोठी पार्किंग आहे. पार्किंग खूप मोठी आहे. चलो आतमध्ये एंट्री करू. आता एक लय मोठा जॉग झाला. समोर एक ना हे बघ, हे अशी चालले चड्डी म्हणून. मला बोलते चड्डीवाली बाई तिच्याकडे एंट्री. काय बोलेल त्याचा पत्ता नाही हिचा. हे आपण पहिल्यांदा आलोय. IKEA ॲक्च्युली खूप मोठा आहे. हां हे सेम सेम कपडे दोघांनी पण. चलो आतमध्ये एंट्री करू आणि बघू, मग भेटू. एअरपोर्ट सिक्युरिटी सारखं ठेवलं आले. चलो तर अंदर इंटर होएंगे. ओ हो क्या बात आहे, मस्त आहे. तर आपण अजून ग्राउंडलाच आहे, फर्स्टला जायला लागेल. असा एक्सकेलेटर आहे. बाजूला सीडीज पण आहे. सीडी ज्याला स्टेअर्सने जायचं असेल आणि ज्याला याच्यातून जायचं असेल तो एस्केलेटरने जाईल. बरं आहे ना एल्डरलीसाठी. फर्स्ट टाइम आला आहे आपण इथे IKEAला. चलो आता अजूनपर्यंत फक्त दुसऱ्यांच्या ब्लॉगमध्येच बघितलेलं, तर फर्स्ट टाइम आपण स्वतः. गनचा प्ले एरिया आहे आतमध्ये. काय करणार आतमध्ये जाऊन, काय नाही आतमध्ये बघ ना. बसायला आहे तिथे आणि हे करायला. इथून मग लोक, बरेचसे लोक चिल्ड्रन घेऊन येतात, त्यांच्यासोबत ते करू शकतात. चला इथून आपण वरती जाऊया. वर आहे, इकडे पण आहे. आलोय तिथेच आलोय आपण. काय फील आहे एकदम असा एअरपोर्ट सारखा आणि याच्यासारखा. सुपर मार्केट आहे पण IKEAचं. फर्स्ट टाइम आलोय आपण, त्यामुळे जरा वेगळंच फील येते. लोक ट्रॉली बिली घेऊन फिरतायत. ते बिलिंग काउंटर्स आहे ते तिकडे जायचं आहे त्या बाजूला. असेल ना इकडून आतमधून. टॉवेल्स बघते इथे बरंच काय काय आहे. एकदम खूप मोठं आहे यार्ड, बघू शकता तुम्ही. चला बाथरूमच्या वाया टाकतात ते बाथ मॅट 299. या बाजूला फ्लावर पॉट वगैरे, फ्लावर्स. अरे वा, मला क्या बात आहे. हे मुला काय दिलं तुला? हे घे माझ्यातर्फे, हे घे. तू बोलत होती ना फुलं दिली नाही तुला, गुलाब दिला. घे. टिफिन बघा. ओ माय गॉड, कुत्तूसाठीच आहे ते. ते कुत्रे असतात ना घरामध्ये, त्यांना ते देतात ना खायला, ते आहे ते. आय थिंक त्याच्यासाठीच आहे. लंच बॉक्स लिहिलंय ते. आणि इथून पुढे तिथे फर्निचर वगैरे आहे पुढे. चला ते टेबल्स वगैरे वेगवेगळे. सोफा सेट, स्टडी टेबल्स, छोटे टेबल्स, ड्रावर, डेस्क. अरे वाह क्या बात है. चेयर. पण आहे बघा. फायबर आहे, फायबर असेल ते. फायबर आहे, फायबर आहे. ही पडली तर तुटेल नाही. क्या बात. हे आता खुर्च्याच ट्राय करायला लागल्या दोघी पण. मी पण जरा एक ट्राय करतोय. क्या बात, एक नंबर आहे. चांगले आहेत, सॉफ्ट आहे. ट्राय करू. मग काय झालं तर, कभी तो लेंगे यूट्यूब से.
चांगले वेगवेगळे डिझाईन्स आहेत इथे. अरे स्टडी टेबल आहे बघ, डेस्क टेबल्स किती मस्त आहेत. काय करता तुम्ही इथे थांबता? आम्ही जाऊ पुढे. हा असा काहीतरी ड्रावर आहे, यांना पुस्तकं दप्तर वगैरे ठेवायला परफेक्ट आहे. शॉर्ट कबर्ड. हा दुसरी एक डिझाईन आहे, ओपन करायला जागा सेविंग. क्या बात आहे. किंवा असं पण आहे बघ, एक सिंगल असलं असं असलं तरी चालेल ना त्याला. हॅलो हॅलो. आहे ना, हो सगळं घ्यायचं. हां 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 अच्छा आहे. काय बोलते तोंडात जातील की. ह्याला मी नाही घेऊ शकत, हा खूप जड आहे. खूप मोठा वेअर हाऊस आहे बघा, खूप मोठा वेअर हाऊस आहे. ऐसे इतनी बड़े अपन इसमें कभी नहीं आए थे, फर्स्ट टाइमच आले आहे ना परी. असं मी फक्त ते पिक्चर मध्ये बघितलंय मोठं मोठं. हे काय केवढा मोठा आहे. सगळं पॅकिंग आहे. इथे आतमध्ये वेअर हाऊस वगैरे आहेत ते सगळं बघितलं आपण. आता चाललोय वर बघूया काय काय. चल ना इकडून, एस्केलेटर नाही. ते वेगवेगळे सेट्स लावलेत म्हणून बेडचे आणि यांचे वॉर्डरोबचे. हे काय हिला काय डॉल आणि हेच पाहिजे बेअर. याचे सेट लावलेत सगळे. फिरून बघूया. मी पण घेतलं हे. हो बाजूला फूड कोर्ट पण आहे, बरेचसे लोक बसलेत. फूड कोर्टच आहे इकडे. तिकडे बघू ये. किचन सेट, डायनिंग टेबल, किचन, फ्रीज, मायक्रोवेव्ह ओव्हन, पूर्ण किचन सेट आहे. कसं वाटतं बेस्ट. बाजूला स्टडी टेबल किंवा ऑफिस टेबल असं आहे. बढिया आहे. लिव्हिंग रूम मध्येच केले ते. असे वेगवेगळे सेट केले ते बघा. लोक ट्राय करतात बरेचसे येऊन इथे लिव्हिंग रूमचे सेट, म्हणजे इंटेरियर डिझाईन करण्यासाठी. आणि ते सगळे सोफा आणि सगळं दिसतंय. या बाजूला सोफा आहे. यांचं काय काय आलं थकले का? थकल्या म्हणून थोड्या वेळाने तुम्हाला असं बसायला हे करायला दिले. मी पण जरा ट्राय करून बघतो. तुम्हाला मुंबईकर निखिलच्या याच्यामध्ये तुम्हाला भेटणार असं सेम सेट आहे. एक टेबल आणि असा सोफा. वजनचा आहे तो सेट.
बरेचसे सेट्स आहेत. सोफा सेट लावले तिथे बघा. आणि आतमध्ये गेली ते एक लिव्हिंग रूमचा सेट आहे, ते बॅल्कनीला. आणि आतमध्ये लिव्हिंग रूम, वॉर्डरोब्स. हो हो, कुठे आली परी तू? सुरभी इकडे बघ, थंबनेल साठी होऊन जाईल. ओहो, साउथ इंडियन 7,490. मस्त वाटतं ते. अरे बाई, चला आम्ही बघून घेतो. काय सगळं काय दाखवता येणार नाही तुम्हाला, कारण ते ब्लॉक कुकिंग करायचं. चला मित्रांनो, परीचा रूम. हे परीचा स्टडी टेबल आहे. आणि हे इकडे तिचा सोनाचा बंक बेड, किंवा वरती सोनाचा खाली सोनाचा, दोघांपैकी कोणी बंक बेड आहे. आणि हिला साईडला इथे बसायला पण वगैरे केलेलं आहे इथे व्यवस्थित बघा. तू वर जाणार नाही? बंद आहे, लॅडर बंद केले त्यांनी. ठीक आहे, ठीक आहे. वरती पण स्पेस आहे बरीचशी, है ना? झोपाल का एकट्या इथे? छोट्याच्या स्पेस मध्ये एकदम परफेक्ट झालं. बेडरूम बघितला ना तुम्ही आता, जो परफेक्ट वाटला मला. खाऊन टाकून मस्त वाटलं मला, हे कॉन्सेप्ट मस्त वाटलं. ते स्टडी टेबल, इकडे बेड, बंक बेड, परफेक्ट एकदम मस्त होईल असं. एवढी मोठी 3-4 ट्रॉल्या. त्याचा गेटच बघा केवढा मोठा आहे. ओ माय गॉड. इकडे जायचं आहे आपल्याला, त्या बाजूला. चला, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स ऐकिया, अच्छा लागा. पण जरा महाग गोष्टी नाही आवडलं. हां, जंगल दिसते तिला, दिसते का तुम्हाला? हां, हे बघा. चल, मला काय माहिती काय काय बोलते ती, काय बोलते का परी? जंगल. हां, हे देख, ये 0 आहे, 0 में 5. बरोबर आलो आपण. चलो. हा ना, 18,000 17,000. एक उशीला 1,500. बघायला गेलेलो आपण थोडी खरेदी करायला गेलेलो. खरेदी करायला थोडी गेलेलो आपण, तर बघायलाच गेलेलो. पण ठीक आहे, म्हणजे त्या मानाने एवढं पण मला कॉस्टली नाही वाटतं, कारण की सध्या फर्निचरची प्राईस वाढली आहे. तयार होलो तिथे पुढे. चला, गाडीत बसतो, निघतो, भेटतो मला घरी. काय माहिती. चलो, तर आपण काय आहे, आपण पोचलेलो आहे घरी. परी झोपली होती, सोनाबीनं उठले. एक बाईक इथे लावायला लागते आपल्याला, कारण की ओपन पार्किंग आहे ना, जागा जाऊ शकते. चलो, मागे मागे फोटो काढतात कोणाच्या? ते त्यांच्या गाडीचा फोटो काढतायत, ऐकलं का? नाही, त्याने दरवाजा उघडला होता गाडीचा. काही नाही, आता बघितलं स्वतःच्या गाडीचा फोटो काढतोय. चल. चलो, घरी पोचलेलो आहे आपण मित्रांनो. आजचा ब्लॉग आपण करूया इथेच समाप्त, आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.